हरे कृष्णा मंडळी, कसे आहात? मस्त. गुड मॉर्निंग. चला तर मग आज आम्ही बाहेर जरा झाडे लावण्यासाठी निघालो आहोत. तर तुम्ही विचारताल कुठे? तर हे बघा, आम्ही जांभूळवाडीच्या रोडने चाललो. हा जांभूळवाडीचा डॅम आहे आणि हा समोर आहे तो हत्ती डोंगर. आता तुम्हाला प्रश्न पडले असेल की आम्ही इकडे कशासाठी चाललो आहे? तर इकडे आम्ही झाडे लावण्यासाठी चाललो आहे. ते म्हणजे माझ्या बहिणींनी जे प्लॉटिंग घेतले, म्हणजे इथं जागा घेतलेली आहे 2 गुंठे. त्या जागेमध्ये आम्हाला झाडे लावायची आहेत. म्हणून आम्ही झाडे लावण्यासाठी चाललेलो आहोत. तर आता सर्वप्रथम आम्ही खड्डे घेणार आहोत आणि नंतर मग आम्ही नर्सरीमध्ये झाडे आणण्यासाठी जाणार आहोत. हे बघा, आता आपण जवळ पोचणारच आहोत आणि ह्या प्लॉटिंगचं नाव आहे सृष्टी, मार्तंड सृष्टी असं नाव आहे. तर बघा तुम्ही, आता आपण जवळ आलेलोच आहोत. समोर हत्ती डोंगर दिसतोय आणि हा हत्ती डोंगर एवढा उंच आहे की आम्ही ह्या डोंगरावरती कधी-मधी ट्रेकसाठी सुद्धा जातो. खूप छान वाटतं. पावसाळ्यात तर खूप भारी वाटतं आणि आता पाऊस पडून गेलेला आहे, त्यामुळे डोंगर सगळे हिरवेगार झालेले आहेत. सगळीकडे झाडे पण हिरवीगार दिसत आहेत. खूप थंड वातावरण झालेलं आहे, त्यामुळे झाडे लावण्याची तर उत्सुकता प्रत्येकाला वाटतेच. आणि प्रत्येकाने एकतरी झाड लावण्याचा संकल्प केलाच पाहिजे. वर्षातून एकतरी झाड प्रत्येकाने लावाच, असा संकल्प करा. आणि हे बघा, बरेच लोकांनी प्लॉटिंग करून ठेवलेलं आहे. प्रत्येकाने जागा घेतल्यात आणि जवळजवळ आम्ही बघा आमच्या प्लॉटिंगवर पोचलेलो आहोत. आणि हे बघा, माझा भाऊ आता खड्डे घेण्यासाठी त्याने सुरुवात केलेली आहे. त्याच्या हस्ते श्री गणेशा झालेला आहे आणि बघा, तो आता खड्डा घेतोय. आता तो असे आम्हाला 9 खड्डे घ्यायचे आहेत आणि 9 झाडे आणायची आहेत. तर बघा, आता ते खड्डा आम्ही माती काढत आहोत आणि आता आम्ही नर्सरीमध्ये जाणार आहोत. आता तुम्ही विचार करत असाल कोणत्या नर्सरीमध्ये? तर आम्ही नसरापूरमध्ये नर्सरी आहे तिथे गेलो आहोत आणि ती नर्सरी आहे सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या समोर. इथे खूप प्रकारची झाडे आहेत, खूप सुंदर झाडे आहेत. तुम्हाला जी कोणती फळांची झाडे हवी असतील ती रोपे, झाडे सर्व काही मिळू शकतात, कमी दरात मिळू शकतात. आणि तिथे मालक आहेत, त्यांचाही आम्ही थोडीशी त्यांच्याकडून माहिती ऐकणार आहोत. हे बघा तुम्ही, हे शेवग्याचं झाड आहे आणि आंब्याची वेगवेगळ्या प्रकारचा आंबा आहे. तर आम्ही आता त्या मालकाकडून थोडीशी माहिती घेऊयात. बघा, तर बोला, आता बघा, ऐका. आपले हां बोल. तर साई सरबती जातीचं लिंबू आहे. एक कलमाचं लिंबू आहे, ह्याला एका वर्षातच लिंब लागतात. हां ना. मार्केटमध्ये जास्त चालतात. तो जो फणस आहे तो कापा फणस आहे. हां. त्याची जोपर्यंत खोडाची ताकद होत नाही तोपर्यंत ते फळधारणा करत नाही. केसर आंबा ह्याला तुम्हाला ह्या वर्षीच मोहर येईल, पण 3 वर्ष आपल्याला ते कट करायचं आहे. कट करताना प्रॉपर 2 पानं खाली कट करायचा, म्हणजे परत येत नाही. नंतर आल्यानंतर एक जरी आंबा आला तरी ह्याची वाढ होणार नाही. बरोबर. अजून आपल्याला दुसरा कुठला घ्यायचा होता? बदाम आंबा. तो म्हणजे मोठा असतो आणि कच्चा खाल्ला तरी गोड लागतो. तर बघा मंडळी, जे नर्सरीचे मालक आहेत त्यांनी खूप सुंदर झाडांची माहिती दिली आपल्याला. आणि बघा, आता प्रत्येकाने एकतरी झाड लावण्याचा संकल्प करा. खूप छान झाडे आहेत ह्या नर्सरीमध्ये आणि प्लीज तुम्ही ह्या नर्सरीमध्ये येऊन एकतरी झाड खरेदी करा. आणि प्लीज कुठेही शेतात, रानावनात, डोंगर भागात घेऊन जा आणि तिथे नक्की लावा. बघा, खूप छान आहेत. हे बघा, आंब्याची, लिंबाची, वेगवेगळ्या प्रकारचा आंबा आहे. त्या मालकांनी तुम्हाला सर्व माहिती दिलेलीच आहे. खूप भारी झाडं आहेत. आम्ही इथून 9 झाडे खरेदी केलेली आहेत आणि आता ही सर्व 9 झाडे घेऊन आम्ही परत प्लॉटिंगवरती जाणार आहोत आणि तिथं लावणार आहोत. तर बघा, किती छान झाडे आहेत. आता आम्ही जवळजवळ आता प्लॉटिंगवर पोचणारच आहोत. हे बघा, तोपर्यंत आमचे दाजी पोचलेले आहेत. दाजींनी आता खड्डा घ्यायला सुरुवात केलेली आहे. दाजी आता आमचे खड्डा खोदत आहेत. जोर लगा की हैशा. हे आमचे खूप चांगले दाजी आहेत. तुम्हाला वाटत असेल नाही रागीट आहेत, पण ते ॲक्च्युली रागीट नाही, ते फणसासारखे आहेत. वरून काटेरी आणि आतून गरांसारखे गोड. तर बघा तुम्ही, ते घेत आहेत आता खड्डा. आता त्यांच्या हस्ते आपण झाड लावायचं आहे. चला तर मग आता खड्ड्यातून माती काढूयात. चला, बस झालं, पाणी लागेल नाही तर इथे. खूप झाला खड्डा खोदून. बस. चला तर मग आता एक झाड घेऊया आपण, आंब्याचं झाड त्याच्यात लावूया. बघा, लावलं आपण आंब्याचं झाड. कसं दिसतंय? छान, मस्त. असं प्रत्येकाने संकल्प करा. आणि हा माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. ढेंग बाय बाय.